राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आता रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। अक्षय खर्डले भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार देखील आता सुरू झाले। गाव भेटीवर त्यांचा जोर जो आहे तो बघायला मिळतो आहे। त्यांची शपथ करणार आज सकाळपासूनच त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे। काय सांगता? आज आम्ही सकाळपासून मतदारांची भेटी घेतोय, प्रत्येक गावोगावी जातोय। वाघाचा आखाडा इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। संपूर्ण आमचा दौरा हा प्रत्येक गावगाव जाऊन आम्ही प्रत्येक मतदारांशी भेटणार आहोत, संवाद करणार आहोत, त्यांना विश्वासात घेणार आहोत। आणि निश्चितपणे मला 100% खात्री आहे की मी जसे आता गेल्या 6 महिन्यापासून पाहतोय की सर्वसामान्य जनता जशी साहेबांसोबत खंबीरपणे उभा होती, त्याच पद्धतीने उलट प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्न करतोय की जशी साहेबांसोबत आम्ही होतो त्यापेक्षाही थोडं पुढे जाऊन आम्ही काम करू। म्हणून मला फिरत असताना नक्कीच खात्री वाटते की या जनतेचा विश्वास साहेबांवरती होता आणि तोच विश्वास आता माझ्यावरती टाकलाय। निश्चितपणे या पूर्ण प्रचाराच्या दरम्यान आशीर्वाद मला मोठ्या प्रमाणात मिळतोय। नक्कीच यशस्वी मी ठरेल येणाऱ्या काळात। असा प्रतिसाद जो आहे जो कार्यकर्त्यांचा बघताना मी मिळतो, कसं काय सांगतो? प्रतिसाद म्हणजे प्रत्येकाची भावना आहे। प्रत्येक व्यक्ती हा भावना व्यक्त करतो। साहेबांचा अनुभव, साहेबांच्या आठवणी, साहेबांनी केलेले गावामध्ये कामं किंवा व्यक्तिशः प्रत्येकाला जो साहेबांचा अनुभव, संवाद साहेबांशी जेवढा झाला, प्रत्येक जण हा तो व्यक्त करतोय करत असताना। आणि निश्चित प्रत्येकाला साहेबांची आठवण येते, कमी जाणवतीये। 6 महिन्यापासून उणीव प्रत्येकाला भासते आणि आज प्रत्येक जण माझ्याकडे साहेबांच्या रूपाने पाहतो। म्हणून या सगळ्या गोष्टीची मला जाणीव असताना नक्कीच येणाऱ्या काळात माझा हाच प्रयत्न राहील की कोणालाच साहेबांची आठवण तर येतच राहणार, पण कामाच्या बाबतीत किंवा एखादी अडचण आली तर त्या बाबतीत कुठेच उणीव साहेबांची बाजू न देणं हा 100% माझा प्रयत्न राहणार। कुठेतरी बिनविरोध होईल असं अपेक्षा असताना आता ही निवडणूक लागलेली आहे। समोर प्रतिस्पर्धी पक्ष आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असेल किंवा वंचित, काही आव्हान वाटतं काय? आता लोकतांत्रिक प्रक्रिया आहे, याची त्याची इच्छा, कोणी पण उभा राहू शकतं। स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो तो, किंवा एखाद्या पक्षाचा पार्टीचा स्वतःचा निर्णय असतो तो। म्हणून आता ज्यांनी आपापल्या पद्धतीने निर्णय घेतलाय, आता आपण पाहतो की मी आहे आणि अजून 6 उमेदवार आहेत, म्हणजे आपल्या या पोटनिवडणुकीला 7 उमेदवार सामोरे जात आहेत। म्हणून आता ज्याची त्याची इच्छा, ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने काम करा। आव्हान वाटतं तुम्हाला? आता ही निवडणूक मी जसं पहिले बोललो की निवडणूक म्हणूनच मी पाहत नाही। या निवडणुकीत माझा कोणी विरोधक नाही किंवा कोणी शत्रू नाही। ही निवडणूक एक भावना आहे, साहेबांच्या प्रती मतदारांची भावना आहे, सर्वसामान्य जनतेची भावना आहे। 30-35 वर्ष झाले आपण साहेबांसोबत रात्रंदिवस काम करतो, हा प्रत्येक व्यक्ती आता मी फिरत असताना बोलतोय। म्हणून आता ही निवडणूक न पाहता 35 वर्ष झाले साहेबांनी आमच्यासाठी रात्रंदिवस एक केलाय, आमचे कामं केले, आमच्याशी संबंध साहेबांचे राजकारणाच्या पलीकडे तयार झाले। ही प्रत्येकाची भावना आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला प्रत्येक व्यक्ती हा साहेबांच्या प्रती असणारी स्वतःच्या मनातली भावना व्यक्त करणार आहे। किती मताधिक्याने निवडून येणार काय वाटतं? आता तसा कुठला हिशोब मी अजून काही मतांचा केलेला नाही, पण 100% मला खात्री की भूतो न भविष्य जे आपल्या कधी नगर जिल्ह्यात झालं नाही, अशा प्रकारचं मतदान 100% साहेबांच्या रूपाने मला जनता आशीर्वाद देईल। तर निश्चितच आपण बघितलं की भूतो न भविष्य असा विजय माझा होईल असा विश्वास जो आहे तो अक्षय खर्डले यांनी व्यक्त केलेला आहे। कुणाल जायकर, TVN मराठी, राहुरी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।